हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. एक दिवस तर कल्याणीने बोलता बोलता तुझ्यासाठी लग्नाची मागणी पण केली होती. चला आणि झोपा, खूप रात्र झालीये. तृष्णा, मला झोपच नाही येते. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या शाळेतल्या मुलांचं सिलेक्शन नक्की होईल. जशी माझ्या आई समोर येते ना मला माझ्या बाबांची आठवण येते. अजूनही तुझा राग शांत नाही झाला का? मी रागावलो नाहीये आई. तुझे बाबा आता या जगात नाही आहेत आणि जाता जाता ते हे सांगून गेलेले की आपण पूजाला माफ करावं. तुम्ही सांगताय म्हणून मी पूजाला माफ करतो. पण आई, तू जे काही केलंयस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करणार आहे. अपूर्व, माझं संगोपन आणि माझ्या प्रेमाची हीच परतफेड करतोयस तू? हा, आज तुझी आई तुझ्या समोर ओरडून ओरडून सांगते की मी चूक केलीये, तरी तुझ्या काळजाला पाझर नाही फुटत. हा, जर तुझ्या वडिलांनी मला माफ केलंय, स्वतः तृष्णाने मला माफ केलंय, तर तू का नाही माफ करू शकत? मी हाच दिवस बघायला तुला मोठं केलं होतं का? आई, तू जे आम्हाला लाडा प्रेमाने मोठे केलंस ना, ते तू आमच्यावर काही कृपा नाही केली आहेस. प्रत्येक आई वडिलांची ती जबाबदारीच असते आणि तू सुद्धा तेच केलंयस. आणि आई, आपण एकाच घरात राहतो याचा अर्थ असा नाही की आपण एकमेकांशी बोलायलाच हवं. तू इथे राहा किंवा नको राहूस, मला त्याने काहीच फरक नाही पडत आहे. त्यामुळे तू माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नकोस. अपूर्व, तू सगळे संस्कार विसरलास. तू हेही विसरून गेलास की तू तुझ्या आईशी बोलतोयस. आई, मला तुला आई बोलायला सुद्धा लाज वाटते. आणि आता तू माझं तोंड उघडवू नकोस, नाहीतर मी असं काहीतरी बोलून जाईन जे तुला सहन पण नाही होणार. आई, आई तुम्ही हे काय करताय? काय करताय तुम्ही हे? मला इथे राहायचं नाहीये. सोडा आधी ते. हे
हे सगळं काय करताय तुम्ही? माझा इथे राहण्याचा किंवा जगण्याचा काहीच उद्देश नाहीये. मी मरायला हवं. आई, तुम्ही असं का बोलताय? तुम्ही का बोलताय असं? माझ्या नवऱ्याला जाऊन अजून काही दिवसही झाले नाहीयेत आणि माझ्या मुलाने माझ्यापासून तोंड फिरवलंय. नाही आई. आई, तू ऐकलंस? माझ्या राहण्याने त्याला काहीच फरक पडत नाही. आई, तुम्ही अपूर्वाला माझ्यापेक्षा जास्त ओळखता. ते जे काही बोलले ते रागाच्या भरात बोलले. तुम्हाला माहितीये ना, रागात त्यांना काहीही कळत नाही की ते कोणाशी काय बोलतायत. नाही सुनबाई, अपूर्वच्या डोळ्यात मी जो द्वेष बघितला तो मी याआधी कधीच बघितला नव्हता. आणि यानंतर मी या घरात एक क्षणही राहू शकत नाही. मला जायलाच हवं. नाही आई, तुम्ही हे घर सोडून नाही जाऊ शकत. आधीच बाबा सुद्धा आपल्याला सोडून गेलेत आणि माझी ही इच्छा नाहीये की मी माझ्या आईंनाही गमवावं. तुम्हाला याच घरात राहावं लागेल. माझा मुलगा नाही राहिला आता. मग कोणत्या अधिकाराने सुनबाई? या घराची मालकीण नसण्याच्या अधिकाराने. हे घर तुमचं आहे आणि तुम्ही हे घर सोडून नाही जाऊ शकत. नाही सुनबाई, घर घराच्या सदस्यांनी बनतं, त्यांच्या प्रेमाने बनतं. जेव्हा घरात प्रेमच नाहीये तेव्हा घर हे घर राहत नाही. आणि मला दिसतंय हे घर हळूहळू तुटत चाललंय. तृष्णा, आई, आपण दोघी मिळून हे घर पुन्हा जोडूया. पण हे काम मी एकटी नाही करू शकत. मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. बघाच अपूर्व नक्की बदलतील. मला खात्री आहे की जसं पूजाला त्यांनी माफ केलंय ना, तसंच त्यांच्या मनात तुमच्यासाठीचा राग तो पण निघून जाईल. पूजासाठी मी खूप खुश आहे सुनबाई. दोघेही खुश असावेत यापेक्षा जास्त मला काय हवंय? तुम्ही फक्त दोन्ही मुलांसाठी सुखी आहात. तुमच्यासाठी माझ्या सुखाची काहीच किंमत नाही. नाही सुनबाई, मला सगळ्यात प्रिय जे आहे ते माझ्याकडेच आहे. माझी तर अशी इच्छा आहे की माझं सुख पण तुलाच मिळो. आई, तुमच्या सुखातच माझं सुख आहे. आज तुम्हाला मला एक वचन द्यावं लागेल की आजपासून तुम्ही कधीच हे घर सोडण्याबद्दल बोलणार नाही. हो तृष्णा. असं नाही आई, तुम्हाला माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यावी लागेल. हो सुनबाई, जशी तुझी इच्छा. सुकन्या आमच्या कन्या. तुला माहितीये बिंदिया, जेव्हा तू लहान होतीस ना, तेव्हा ही कल्याणी आपल्या घराजवळ राहायची. हो का? एक दिवस तर कल्याणीने बोलता बोलता तुझ्यासाठी लग्नाची मागणी पण केली होती.
मला अपूर्वशी जवळीक वाढवावी लागेल. पण जोपर्यंत तृष्णा त्याच्यासोबत आहे हे शक्य नाही. शेवटी असं कोण आहे की जो अपूर्वला तृष्णापासून वेगळं करण्यासाठी माझी मदत करेल? असं कोण असू शकतं? अरे, तृष्णा वहिनीला वाटतच नव्हतं की माझं लग्न एका श्रीमंत माणसाशी व्हावं. तिला या गोष्टीचा कधीच आनंद झाला नाही. म्हणूनच वहिनीने विशाल आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध तुम्हा सगळ्यांना भडकवलं. हा, पूजा. एक पूजाच तर आहे जी माझी मदत करू शकते. पण त्याआधी मला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये तिच्याकडून अपूर्वाबद्दल माहिती करून घ्यायला हवी. म्हणजे अपूर्वची दुखती नस जाणून घेतल्यानंतरच मी त्याला तृष्णापासून लांब करू शकते. हो, हेच योग्य आहे. ही खोली पूजाची आहे. पण पूजाचा मोबाईल नंबर इथेच कुठेतरी असला पाहिजे. हो, हॅलो. हॅलो पूजा, मी बिंदिया बोलतेय. तुझ्या उमा आंटीची मुलगी. बिंदिया. हा, तुला कशी विसरेन मी? लहानपणी किती एकत्र असायचो आपण. हो पूजा, लहानपणीच्या त्याच आठवणी काढून मी तुला फोन केलाय. तसं ज्या परिस्थितीमध्ये आपली भेट झाली होती तेव्हा तर आपलं बोलणं होऊच शकत नव्हतं, हो ना? मी काय करू बिंदिया? बाबांच्या मृत्यूला मलाच कारणीभूत धरलं जाते. ही गोष्ट मी कशी सहन केली असती? सुकन्या आमच्या कन्या. बाबांच्या मृत्यूला मलाच कारणीभूत धरलं जाते. ही गोष्ट मी कशी सहन केली असती? आणि वादावादी एवढी झाली की चुकी तुझी नव्हती पूजा. तसं मला जास्त काही माहित नाही, पण हो, हे 2 दिवस राहून मला असं नक्कीच वाटतंय की कुठे ना कुठे या सगळ्याच्या मागे तुझ्या वहिनीचाच हात असणार. तू अगदी बरोबर बोलतेस. पण ही गोष्ट ना दादाला कळते आणि ना आईला. माझा दादा जो तृष्णाचा एवढा तिरस्कार करायचा, आज तो तिचेच गुणगान गातोय. आणि आईला तर बघ तू, आई तर अगदी तृष्णाच्या प्रेमातच पडलीये. अच्छा, तू मला हे सांग की आई कशी आहे? आता काय सांगू पूजा, ना काकू चांगल्या आहेत आणि नाही तुझा भाऊ. पण हो, तुझी वहिनी मात्र खूप मजेत आहे. बिंदिया,
तू आईची आणि दादाची काळजी घे. आणि हा, तुला जर काही विचारायचं असेल ना तर तू मला कधीही फोन करू शकतेस. पण ह्या गोष्टीचीही काळजी घे की की ह्या बाबतीत कोणालाही काही कळलं नाही पाहिजे की तुझं आणि माझं बोलणं होतं. हो हो पूजा, तू काळजी करू नकोस. मी आपल्या दोघींमधलं बोलणं घरामध्ये कुणालाही सांगणार नाही. ठीक आहे बिंदिया, थँक्यू सो मच. मी तुला नंतर फोन करते, ठीक आहे? ओके, ठीक आहे. आणि हो, स्वतःची काळजी नक्की घे हां. तू पण. हां, बाय. तर असं आहे, कधी काळी अपूर्व आणि तृष्णामध्ये फार दुरावा होता. तर ठीक आहे बिंदिया, हा दुरावा तुला पुन्हा निर्माण करावा लागणार. आणि पूजा तर आहेच तुझी साथ द्यायला. सुनबाई, ओ सुनबाई. हो बोला आई. सुनबाई, मी असं म्हणतेय की धाकट्या सुनबाईंकडून आजच चुलीची पूजा करून घ्यावी. पण आम्हाला वाटत होतं की पूजाने काही दिवसांनंतर चुलीची पूजा केली तर का तुला काही अडचण आहे का? नाही नाही, असं काही नाहीये आई. आम्हाला तर वाटत होतं की तिने थोडे दिवस आराम करावा. आम्ही सगळं सांभाळून घेऊ आई. आई, मला आराम नाही करायचा आहे. तुम्ही दिवसभर कामात असता. अशा परिस्थितीत मी कसा आराम करणार? मला असं वाटतंय की लवकरच चुलीची पूजा व्हावी, म्हणजे मी तुमची मदत करू शकेन. लई चांगले विचारत धाकट्या सुनबाई. तर ही गोष्ट पक्की की आज स्वयंपाकघरात जेवण धाकट्या सुनबाई बनवणार आणि ते बी स्वतःच्या हाताने वाढणार. बोला आई, काय बनवायचंय? समद्यात आधी गुलगुले बनवायचे आणि गुलगुले? ते काय असतं आजी? पिठात साखर टाकून ते मिसळून त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आणि मग तुपात तळायचे. आमच्या इथं ते लई शुभ मानतात. तू काळजी नको करूस पूजा, आम्ही तुझी मदत करू. सुकन्या आमच्या कन्या. तू काळजी नको करूस पूजा, आम्ही तुझी मदत करू. तर आधी गुलगुले बनवायचे आणि त्यानंतर कढी आणि दही वडे आणि नंतर भात आणि चण्याची डाळ आणि भाजी बनवायची. ठीक आहे आई, आम्हाला कळलंय. पण आजी, मला हे सगळं नाही बनवता येत. मी कसं? सुनबाई तुला समजवेल. तू सुनबाईच्या मदतीने हळूहळू समद बनव. आज समदे तुझ्याच हातचं जेवणार आहेत आणि जितकं चांगलं जेवण तितकी उत्तम भेट. समजलं? आम्ही जेवणाची तयारी करतो आई. नंतर पूजाला बोलावून घेऊ. खरंच अपूर्वा, आज मी खूप खुश आहे की तुम्ही पूजाला माफ केलं. आणि मीच नाही तर या गोष्टीमुळे आई सुद्धा खूप खुश आहेत. मी पूजाला आईसाठी माफ नाही केलंय. ती तर बाबांची शेवटची इच्छा होती आणि ती पूर्ण करायचीच होती, म्हणून मी तिला माफ केलंय. आणि आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव,
आजपासून पूजा या घरात कधीच पाऊल नाही ठेवणार आणि इथला कुठलाही सदस्य तिच्याकडे नाही जाणार आहे. अपूर्व, तुम्हाला जसं हवंय तसंच होईल. पण मला तुम्हाला काही सांगायचं होतं. आज जेव्हा तुमच्यात आणि आईंमध्ये जो वाद झाला त्यानंतर आई घर सोडून चालल्या होत्या. त्या खूप दुःखी होत्या. त्यांना वाटतं की या घरात त्यांचं स्वतःचं कोणीच नाहीये. जर तिला जायचंय तर ती खुशाल जाऊ शकते. मी तिला नाही थांबवणार आता. अपूर्व, ना मी तिला इकडे थांबायला सांगणार आहे आणि नाही तिला जायला सांगणार आहे. ती स्वतःचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. अपूर्व, तुमचं मन इतकं कठोर कसं असू शकतं? त्या तुमच्या आई आहेत आणि तुमच्यावर खूप प्रेम करतात. हो, आपल्या विरुद्ध एवढं मोठं कारस्थान रचणं, बाबांना हैराण करणं हे आपल्यासाठी प्रेमच होतं ना ग. असंही असू शकतं अपूर्व की आई तुमच्यावर इतकं प्रेम करतात की तुमच्या आयुष्यातले सगळे निर्णय त्यांना स्वतः घ्यायचे होते आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न केलं तेव्हा त्या माझ्या विरोधात झाल्या. मग असंही होऊ शकतं की आईमुळे बाबांचा जीव गेला असेल. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या सुकन्या सुकन्या